अख्ख्या देशाला संदेश आहे की या देशाची परिस्थिती काय पातळीवर आणून ठेवली आहे मोदी साहेबांनी. बंगालचं इलेक्शन होईस तर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं आहे. स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं. एक प्रसिद्ध घोषणा आहे, वारे मोदी तेरा खेल, सस्ता सस्ती दारू महंगा तेल. आज तेलाचे भाव गगनाला भिडलेत, काय नाही फरक पडत. इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60-60 गाड्या फिरतायत. सगळा तमाशा करून टाकला देशाचा. गरिबांनी मरा. मोदींच्या ताफ्यामध्ये, भाजपच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या फिरतात, मात्र पाहिलं बघा, त्या ताफ्याचा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, या देशाची परिस्थिती गेले वर्ष 2 वर्ष अशीच आहे आणि ही अजून ह्याच्यापेक्षा खाली जाणार आहे. परिस्थिती सुधारणार नाहीये. महाराष्ट्र देशामध्ये कधी नव्हे एवढी महागाई होणार आहे. चायना युद्धाच्या वेळेस लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये जशी महागाई झाली होती आणि त्यावेळच्या देशाच्या नागरिकांना जशी अमेरिकेला डुकरांना खायला घातलेली ज्वारी खायला लागत होती, तशी ज्वारी आणि बाजरी आपल्याला खायला मिळणार आहे. ते दिवस परत येणार आहेत. ट्रम्प आपल्याला मदत करणार नाही. ट्रम्प आपल्याला 30 डुकरांना खायला घातलेली ज्वारी, बाजरी, गहू ते आपल्याला पाठवणार आहे आणि परत दादागिरी पण करणार आहे. युद्धामुळे हा परिणाम झालेला आहे. मात्र पण आपल्याला कळायला नको कोणाची बाजू घ्यायला हवी. इराण आपला मित्र होता ना. जे बोलतात ना की चलो जिहाद करेंगे जिहाद करेंगे, म्हणून पेट्रोल जिहाद करा. आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरू नका. पेट्रोल भरू नका म्हणा गाड्यांमध्ये आणि फिरा घोड्या गाड्यांवरनं. अरे गरीबाला घोडा पण परवडणार नाही, त्याला खायला काय घालणार, त्याचे पैसे कुठून आणणार.